गणेशा केला जातोय, खातं उघडलं जातंय, धावांचं दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचते कोणत्या प्रकारचा चेंडू न हाताळता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस चांगला चेंडू होता, पकडो कॅच. अप्रतिम, स्वतःच्याच अगदी विचार केला तर सरळ हातामध्ये रेषेमध्ये मारून दिला आणि विकेट क्रमांक पहिला हादरा. नक्कीच यावेळेस जर विचार केला तर सचिनच्या मनामध्ये रणनीती होती मिडॉनला क्लिअर करून, मात्र चौकार शोधण्याच्या नादामध्ये कुठेतरी फटक्यात ताकद तेवढी कमी पडली. अगदी फटक्याचा टायमिंग जे होता तो मात्र चुकला आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जो खेळाडू तैनात होता त्याला ठाऊक होतं या विकेटची किंमत काय आहे. कारण की सचिन जर मैदानामध्ये सचिनला जीवनदान मिळालं तर यापेक्षा मोठी चुकी नसेल आणि हे जीवनदान कुठेतरी द्यायचं नाही. त्यामुळे मात्र नक्कीच सचिन याला मात्र तिथे झेल घेतली आणि नक्कीच परतावं लागलं मैदानाच्या बाहेर. अगदी गोल्डन डकचा शिकार ठरलाय. दरम्यान माननीय श्रीयुत रत्नाकरजी पाटील साहेब यांना मात्र आज त्यांचा वाढदिवस, या वाढदिवसाच्या निमित्तानं नक्कीच जय बजरंग स्पोर्ट पहारे आयोजित आम्ही पहारेकर चषककडनं खूप खूप शुभेच्छा असतील. तो बोलतोय मॅच मध्ये पुन्हा एकदा अगदी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती. यस, पहिला चेंडू मात्र वाईट हाताळला होता आणि अतिरिक्त धाव मिळाली. त्यानंतर मात्र मोजून बापून गोलंदाजी करण्याला सुरुवात केली जाते गोलंदाज सरफराजकडनं. पुढचा चेंडू यावेळेस बॅटची एज घेऊन हवेत होता चेंडू, पण पंचांचा इशारा येईल, डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. एक धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या फलकावरती 1 ने जाऊन वाढेल, जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आणि एक विकेट मात्र गमावलाय सचिनच्या माध्यमातून. तीन चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 3 ही पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये अगदी जर 4 षटकांचा विचार केला ना तर 35 ते 40 धावा सुद्धा खूप जास्त होऊ शकतात. कारण की यावेळेस मात्र वातावरण थोडंसं दमट असेल, चेंडू तेवढं ट्रॅव्हल व्हायला अडथळे येईल आणि नक्कीच यावेळेस चेंडूवरती लॉफ चांगल्या प्रकारे केला होता, पण पाठीमागचं क्षेत्र मात्र डिक्लेअर झोन असल्या कारणामुळे 1 धाव मिळेल आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 4 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही पॉवर प्लेचा जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती कशा प्रकारे मात्र फलंदाजी केली जाते शेलार संघाकडनं, ज्या प्रकारे शेलार संघाला ओळखलं जातं तो मात्र खेळ दाखवता देईल का या मैदानामध्ये, याच्याकडे मात्र लक्ष लागेल नक्कीच. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेस खूप जास्त जवळनं गेला, लेग स्टंपला सोडून गेला आणि नक्कीच एखादीन जर चेंडू आतमध्ये असता तर यष्ट्या मात्र उद्ध्वस्त होऊ शकल्या असत्या, पण अगर मगर की बात को अहमियत नाही रखते आणि चेंडू निघून गेला सरळ वाईडच्या स्वरूपामध्ये. एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 5 या आकड्यावरती. एक विकेट मात्र गमवायला लागलाय, पण त्या विकेटची मात्र जागा भरून काढेल का फलंदाज नवीन आकाश. पुढचा चेंडू यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मागच्या चेंडूवरती दाखवलं होतं माझ्या विरोधामध्ये चुकी ही करायची नाही आणि यावेळेस चुकी केली फलंदाजाने. वेट केलं चेंडूचा आणि मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. कमान डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच विचार केला तर
पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, लेग स्टंपला सोडून जाणारा होता. त्यानंतर गोलंदाजाने पुन्हाच्या एकदा तीच रणनीती आखली. फलंदाजाला मात्र फंबल केले, एका जागेवरतीच उभं ठेवलं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, काहीसा समजला नाही आणि मात्र वेट केला चेंडूचा. स्वतःच्या शरीराच्या खूप जास्त जवळ येऊन दिला, पण चेंडूचा वेगाच्या गतीला मापता आलं नाही आणि त्यानंतर चेंडू मात्र सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळला. पंचांना सरळ सोपं झालं, विकेट मिळाला दुसरा आणि नक्कीच जल्लोष झालाय तो वकी स्पोर्ट्स महापोली ए संघाचा. तर विचार केला तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 5 आणि आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल या पॉवर प्लेचा आणि आता फलंदाज स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पॉवर शेलार संघाचा जर विचार केला तर आधारस्तंभच म्हटलं जाईल. पॉवर शेलारचा विचार केला तर अगदी संकटमोचक हरिकेश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खूप सारी जिम्मेदारी असतात आणि जेव्हा जेव्हा जिम्मेदारी खांद्यावरती पडते तेव्हा तेव्हा त्या जिम्मेदारीमधून सार्थक ठरतो. अनेकदा आपण बघितलंय, पण आता वेळ आहे खरी हरिकेश कोण आहे ती दाखवण्याची. यावेळेस पंचांचा इशारा येतोय, लेग स्टंपला सोडून जाणार. पुन्हा एकदा आणखी एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेचे धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावर जाऊन पोहोचेल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. याच पॉवर प्लेमध्ये 2 विकेट गमावलेत आणि अनेकदा असं म्हटलं जातलं की पॉवर प्लेमध्ये एकपेक्षा जास्त विकेट जर गमावले तर तो संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. तोच पॉवर शेलार आता बॅकफुटला जाईल का, की येणाऱ्या काही चेंडूवरती पुन्हा एकदा आपल्या संघाला दबदबा करून पुन्हा एकदा वर्चस्व करेल काय. पुढचा चेंडू यावेळेस लॉफ केलाय, फटका फसला आणि इथे मात्र हरिकेश ज्याच्यावरती खूप साऱ्या आशा अपेक्षा, याला गोल्डन डकचा शिकार ठरून परतावं लागेल. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच नवीन फलंदाज विजय मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि जसा विजय मैदानामध्ये आला, कर्णधाराने मात्र मनामध्ये रणनीती आखली की आता मात्र प्रेशर द्यायचं काम आहे आणि प्रेशर द्यायला आपल्याकडे असा गोलंदाज आहे जो या परिस्थितीमध्ये आणखी विकेट घेऊ शकतो. या परिस्थितीमधून फलंदाजांना आणखी आपल्या गोलंदाजीवरती जखडू शकतो. यस, तर मापोली संघाचा जर विचार केला तर कोण असेल तर मारूफ याला मात्र मैदानामध्ये आणलं गेलंय. ती कामगिरी जी खांद्यावरती कर्णधाराने दिली, जी जिम्मेदारी सोपवली, त्या जिम्मेदारीला सार्थक ठरेल का, की आतापर्यंत जो प्रेशर होता पॉवर शेलारच्या डोक्यावरनं तो प्रेशर रिलीज करून हे 2 फलंदाज आता मैदानामध्ये एक चांगली पार्टनरशिप करून आपल्या संघाला एक मजबूत स्थिती करून देईल का. ही काची उत्तरे दोन्ही संघांकडे दडलेली आहेत. ती दडलेली उत्तरे कोण देणार. अगदी एका बाजूला वकी स्पोर्ट्स महापोली ए तर दुसऱ्या बाजूला पॉवर शेलार. सज्ज होते गोलंदाज मारूफ. पहिला चेंडू घेऊन यावेळेस हा ट्रॅकर चेंडू होता, अगदी चांगल्या लेंथवरती पिचिंग केला. हलक्या गतीने चेंडूला फक्त दिशा दिली, सॉफ्ट हँडलने ढकलून दिलं. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते एका चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि जर विकेटचा विचार केला तर 3 विकेट मात्र मैदानामध्ये. या 3 पैकी 2 विकेट असे होते जे खूप जास्त इम्पॉर्टंट होते महापोली संघाच्या दृष्टिकोनामधून. तर पहिला विकेटचा विचार केला तर सचिन आणि दुसरा म्हणजे हरिकेश, जे दोन्ही गोल्डन डकचे शिकार ठरले. आपलं खातं न उघडता या मैदानाच्या बाहेर त्यांना मात्र जावं लागलंय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा काय, डिक्लेअर एक काय, ओके डिक्लेअर एक धाव मिळेल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 8 या आकड्यावरती. 8 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. नाही आउट आहे. तर एका चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 2 चेंडूचा खेळ झालाय. 8 ही पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. अगदी कॅल्क्युलेशन चांगलं होतं फलंदाजाचं, पण गती मापता आली नाही, प्रेडिक्शन लावता आलं नाही आणि चेंडू सरळ निघून गेला असता जर बॅटचा कनेक्ट झाला असता तर नक्कीच मोठ्या फटक्यासाठी. पण इथे मात्र मारूफ याने मात्र चाणाक्ष वृत्ती दाखवली आणि फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी आलाय. चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आकाश मात्र यष्टिरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय मारूफ. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस स्लोवर चेंडू होता. कॅल्क्युलेशन प्रेडिक्शन अचूक ठरलंय. चेंडूला सरळ फेकून दिला, सीमारेषे बाहेर षटकार.
अनेकदा असं म्हटलं जातं तोच फलंदाज अनेकदा यशस्वी ठरतो जो गोलंदाजाच्या ॲक्शनला वाचतो, जो गोलंदाजाच्या ॲक्शनच्या वर्णच ठरवतो की हा चेंडू कुठचा आहे. आणि यावेळेस मात्र फलंदाज विजय याने मात्र मारुफच्या गोलंदाजीची ॲक्शन वाचली. त्याला ठाऊक होतं की ह्या चेंडू स्लोअर आहे. बेट केला चेंडूला आणि सरळ फेकून दिला सीमारेषेबाहेर. पुढचा चेंडू यावेळेस अपील केली जाते. नक्कीच इथे मात्र एक पंचांचा इशारा तो लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मात्र अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. यस, एका बाजूला जर असं विचार केला तर वाटत होता हरिकेशचा जिथे विकेट पडला ना तर असं वाटत की अशा अपेक्षा सुद्धा त्याच्या बरोबर मावळत चालल्यात की काय शेलर संघाच्या. पण त्यानंतर विजयने अजून दाखवून दिलं की मैं ना कभी रुकूंगा और मैं ना कभी झुकूंगा, मैं जब तक हूँ तब तक मैं ना हार मानूंगा. आणि हे दाखवून मात्र मागच्या चेंडूवरती एक मोठा फटका दाखवलं आणि अशा अपेक्षा मात्र जिवंत ठेवल्यात. यावेळेस मात्र पंचाचा इशारा येईल, एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 16 या आकड्यावरती 12 चेंडूच्या समाप्तीनंतर. यापुढील होणारी मॅच गावदेवी धोंडावडवली त्यांच्या विपक्षामध्ये ओम साई धोंडावडवली. बी रेडी बी फास्ट. दोन्ही संघ कर्णधार असतील तर इनिंग ब्रेक नंतर टॉसबॉक्समध्ये भेटूयात. एका बाजूला असेल गावदेवी धोंडावडवली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओम साई धोंडावडवली. तर मित्रांनो, चालू असलेला सामना अगदी एका बाजूला असेल पॉवर शेलार तर विपक्षामध्ये वकी स्पोर्ट्स महापोली ए. आणि नाणेफेकीचा कौल मात्र मापोली संघाच्या पक्षामध्ये पडला आणि त्यानंतर नाणेफेकीचा कौल या मैदानाचा अंदाज घेऊन क्षेत्ररक्षण निवडला, आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी शेलार संघाला. तर 2 सलामीचे फलंदाज रेग्युलर जोडी अगदी विचार केली शेलार संघाकडनं तर सचिन आणि जयेश हे मात्र मैदानामध्ये होते. त्यांना मात्र परतावं लागलं. त्यानंतर हरिकेश यांना मात्र सुद्धा परतावं लागलं आणि आता मात्र विजय आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेस पुलके चेंडूला फटका चांगला होता पण क्षेत्र मात्र डिक्लेअरचं निवडलं आणि तिथे मात्र एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 17 या आकड्यावरती. तर धावसंख्या फळकावरती आपल्याला 17 ही पाहायला मिळेल. नक्कीच चेंडूंचा जर विचार केला तर एका चेंडूचा खेळ झाला. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज आकाश मात्र सज्ज होत आहे गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू घेऊन समोर असेल फलंदाज. पुढचा चेंडू बॅटची एज घेऊन हवेत आहे. चेंडू फटक्यात ताकद नव्हती, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कलेक्ट केला जाईल. विकेट क्रमांक 4 हादरा. आता मात्र शिकार. तर नक्कीच विचार केलं तर धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 17 या आकड्यावरती. अगदी 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस लॉफ केलाय चेंडू, फक्त उंची दिली चेंडूला, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला पण सरळ सोपी झेल आणि पुन्हा एकदा 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतील.
मात्र फलकावरती स्थिरावली गेली ती तब्बल 17 या आकड्यावरती. अनेकदा असं म्हणतात ना की 17 हा अशुभ आकडा क्रिकेट जगतातला आणि तो अशुभ आकडा पुन्हा एकदा ठरला आणि दाखवून दिलं शिलार संघाला. पण यावेळेस ठरेल अशुभ, तो नक्कीच महापोली संघाला सरळ फेकून दिलाय चेंडू बॅटच्या रेडिएशन मधून सीमारेषे बाहेर. फलंदाजीवरती आला आणि नयन हा एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. मला आक्रमक खेळाडू का म्हटलं जातं, पहिला चेंडू 600च्या स्ट्राईक रेटने मात्र आपलं खातं उघडलं आणि संघाला सुद्धा गरज होती आणि नयनला सुद्धा आपलं अस्तित्व टिकवायचं होतं. त्यामुळे मात्र चेंडू बॅटच्या रेडिएशनमध्ये आल्यानंतर सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर. 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. आणि आता मात्र प्रश्न पडलेत महापोली संघाला की काय करावं, कारण की जर नयन मैदानामध्ये टिकला तर नक्कीच मॅचचं चित्र बदलू शकतो, कारण की त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. गोलंदाज आकाश काय रणनीती हाताळेल पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता, बॅटच्या फेसमध्ये तेवढंसं काही आला नाही, संयम ठेवता आला नाही या चेंडूवरती आणि फटक्यात ताकद तेवढी राहिली नाही. नयन याला परतावं लागेल पुन्हा एकदा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 23. येस मित्रांनो, अनेकदा मी सकाळीच जेव्हा मॅच सुरुवात झाली तेव्हाच उल्लेख केला होता की सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये चेंडू तेवढेसे काही ट्रॅव्हल होणार नाही आणि नक्कीच या मैदानाचा जर विचार केला तर 23 माफ करा 35 ते 40 धावा सुद्धा खूप जास्त होऊ शकतात. आणि 4 षटकांचा जर विचार केला तर एक कॅल्क्युलेशन खूप चांगलं असतं की प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल आणि एक असा षटकातला एक चेंडू असा असतो जो आपल्या पट्ट्यात येतो आणि त्याला मात्र कन्वर्ट करायचा असतो मोठ्या फटक्यामध्ये. या प्रकारची रणनीती ठेवून जर शेलार संघाने फलंदाजी केली असती तर नक्कीच 35+ ते 40 पर्यंत धावसंख्या जोडली असती. प्रत्येक षटकामागे जर विचार केला 10च्या सरासरी धावा जर जोडल्या तरी 40 या धावा जोडल्या असत्या. पण नक्कीच मोठे फटके कुठेतरी मारायच्या नादामध्ये आपले विकेट बॅक टू बॅक गमावले. प्रेशर मात्र येत गेला आणि त्या प्रेशरच्या ओढामध्ये मात्र ते फलंदाज वाहत गेले. बॅक टू बॅक विकेट मिळालेत आणि त्याचा मात्र फायदा उचलला टीम वकी स्पोर्ट्स महापोली ए संघाने. आणि महापोलीला ठाऊक होतं अशा स्थितीमध्ये कशा प्रकारे फायदा उचलायचं आणि ते मात्र त्यांनी दाखवून दिलंय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 23 या आकड्यावरती स्थिरावले. 3 षटकांचा खेळ झालाय. शेवटचे 6 चेंडू असतील, या शेवटचे 6 चेंडूमध्ये शेवटचे 6 संधी, या 6 ऑपॉर्च्युनिटीजचा कशा प्रकारे फायदा उचलतील टीम पॉवर शेलार ते बघूयात. गोलंदाज सज्ज होतोय शेवटचा आणि अंतिम हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी तो जबी. दरम्यान युवा सेना उपतालुका प्रमुख भिवंडी माननीय श्रीयुत योगेशजी दळवी यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचंय. येस वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे जय बजरंग स्पोर्ट्स पहारे आयोजित आम्ही पहारेकर चषकमध्ये. नक्कीच तुम्ही इथवर आलात, यापुढची तुमची मॅच आहे तर विनंती आहे तुम्हाला शाही सन्मानात मंचावर येऊन बसायचंय. तर वळतोय मॅचमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय जबी पुढचा चेंडू घेऊन. पुढचा चेंडू यावेळेस लॉफ केलाय, डिक्लेअर झोनकडे चेंडू मात्र वळेल आणि एक धाव नक्कीच मिळेल, एकापेक्षा काही नाही. या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 25 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 4 चेंडूवरती नक्की शेलार संघ अपेक्षित असेल की 2 मोठे फटके तरी यावे. पण ते 2 मोठे फटके कोणाच्या बॅटमधनं येतील याच्याकडे मात्र लक्ष लागलंय. नक्कीच स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश भावेश.
याच दरम्यान आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की योगेश दळवीजी साहेब आहेत, त्यांनी मात्र या आपल्या टुर्नामेंटला मोलाचं योगदान दिलंय. क्रमांक 5वा हा पारितोषिक त्यांच्याकडनं आपलं लाभलंय आणि नक्कीच ही मुळाचं कामगिरी मात्र त्यांच्याकडनं सातत्याने होत असते. क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेटवरती खूप जास्त प्रेम दाखवतात. तर खूप खूप धन्यवाद तुमचं, इथपर्यंत तुम्ही आलात आणि आमच्या मंडळाला नक्कीच क्रमांक 5वा हा पारितोषिक तुमच्यातर्फे लाभलंय. तर विनंती आहे तुम्हाला पुनश्च एकदा याच व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. वळतोय मॅच मध्ये पुन्हा एकदा. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू, यावेळेस गती दिली चेंडूला, सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकणारा हा चेंडू, विकेट मिळतोय. कमॉन डीजे. कर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल क्योंकि जमाना उड्डाण देखता है. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की, लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. मित्रांनो, या 3 चेंडूवरती नजरेमध्ये तुफान बघावंच लागेल जर या मैदानामध्ये जिवंत राहायचं असेल महापोलीस संघाच्या विपक्षामध्ये. तर कारण की महापोलीस संघ आता मात्र आपलं अस्तित्व टिकवताना पाहायला मिळतंय. पूर्णपणे शिलार संघाला बॅकफुटला जाताना पाहायला मिळालंय. कमबॅक करून देईल काय ते बघूयात. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस बॅटची एज घेऊन पुन्हा एकदा चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. ही गोलंदाजाची चाणाक्ष वृत्ती आहे, त्याला ठाऊक आहे पाठीमागचं क्षेत्र मात्र डिक्लेअरचं आहे, त्यामुळे मात्र शॉर्ट पिच चेंडू हाताळले जातात वारंवार आणि फलंदाजाला मात्र इथे फंबल केलं जातं. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 26 या आकड्यावरती. आणि मित्रांनो, यापुढील होणारी मॅच गावदेवी धोंडावडवलीच्या विपक्षामध्ये ओम साई धोंडावडवली. दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस लॉफ केलाय, निघून जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. तर मित्रांनो, या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 32 या आकड्यावरती. 33 धावांचं आव्हान दिलंय. 24 चेंडू 33 धावा. या मात्र महापोलीस संघ पार करेल की मात्र शिलार संघ ज्या प्रकारे महापोलीस संघाने गोलंदाजी केली होती त्या प्रकारची गोलंदाजी करून रोखलं जाईल ते येणाऱ्या काळामध्ये कळेल नक्कीच. ओम साई धोंडावडवली आणि त्याच्या विपक्षामध्ये गावदेवी धोंडावडवली दोन्ही संघांचे कर्णधार मी विनंती करतोय टॉस बॉक्स कडे यायचंय. तर मी माननीय श्रीयुत अभिजितजी पाटील यांना विनंती करतोय या मॅचचा नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. दरम्यान मी विनंती करतो ओम साई धोंडावडवली संघ कुठे आला असेल, आमचा आवाज ऐका असेल तर प्लीज बी फास्ट मित्रांनो.
कारण की जो वेळ दिलाय तो वेळ मात्र निघून जातोय. ओमसाई धोंडावडोली संघाचा कर्णधार बी फास्ट. तर यापुढील होणारी मॅच एका बाजूला असेल गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल टीम ओम साई धोंडावडवली. एक मोठी मॅच नक्कीच पाहायला मिळेल कारण की एकाच गावातले दोन्ही संघ अगदी त्यांना ठाऊक आहे प्रत्येकाची खेळी कशी असेल आणि त्या प्रकारचे मात्र रणनीती आखले जातील, त्या प्रकारचे मात्र चक्रव्यूह रचले जातील आणि त्या चक्रव्यूह मध्ये मात्र फसतील कोण याच्याकडे मात्र लक्ष लागेल. एक मोठी मॅच मित्रांनो तुमच्या भेटीसाठी येईल. त्याआधी त्यापेक्षा एक मोठी लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला असेल टीम वकी स्पोर्ट्स महापोली ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये अगदी पॉवर शेलार. आता पॉवर शेलार आपली खरी पॉवर दाखवेल काय? या 33 धावांची गरज असताना मात्र षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सज्ज होईल पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी. 2 सलामीचे फलंदाज अगदी महापोली संघाकडनं मात्र प्रमोट केलेत. खूप साऱ्या जिम्मेदारी असतील. पॉवर प्लेचं षटक खूप जास्त दोघांसाठी इम्पॉर्टंट असेल. तर मित्रांनो वळतोय टॉस कडे. एका बाजूला असेल ओमसाई धोंडावडोली संघाचे कर्णधार त्यांच्या अपोजिटला अगदी गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडोली आणि माननीय श्रीयुत अभिजितजी पाटील यांना मी विनंती करतोय या मॅचचं नाणेफेकीचा कौल तुमच्या हस्ते करायचं आहे. टेल अशी कॉलिंग आहे आणि यस हेड. तर गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडोली संघ मात्र नाणेफेक जिंकले. मान्यवरांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वळतोय कर्णधाराकडे. सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलात. नाणेफेकीचा कौल जिंकून पहिला निर्णय काय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण. जर विचार केला तर सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल कारण की अपोजिट जो संघ आहे तो तुमच्याच गावातला आहे आणि तुम्हाला ठाऊक आहे प्रत्येक खेळाडूची खेळी कशी असते ती. तर त्यानुसार किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ पण चांगला आहे, त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी जर विचार केला तर असे कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती या मैदानाचा आराखडा घेऊन तुम्ही जास्त विश्वास टाकू शकाल? योगेश दलवी आहे, उमेश आहे, राहुल आहे, दुर्गेश आहे, यांच्याकडून जास्त अपेक्षा थोडी. अगदी जर विचार करतोय ना आपण प्रत्येक गावामध्ये एक असा खेळाडू असतो ज्याच्यावरती खूप साऱ्या जिम्मेदारी असतात. जसं तुमच्या गावाकडनं विचार केलं तर योगेशवरती आणि उमेश या दोघांवरती खूप साऱ्या तुम्ही जिम्मेदारी देता. त्यानंतर जर उमेशचा विकेट पडल्यावरती असा कोणता फलंदाज आहे जो उमेशची जागा घेऊ शकतो आणि त्या प्रकारचा खेळ करू शकतो? असं फलंदाज विचार करायला लागला आमच्या तसं विचार करायला लागलं ते 11चे 11 चांगलं प्लेअर आहेत. सगळ्यांचाच म्हणजे 100% देण्याचा प्रयत्न करावा माझ्या ही अपेक्षा आहे. नक्कीच ऑल दी बेस्ट. तर वळतोय नक्कीच ओमसाई धोंडावडोली संघाच्या कर्णधाराकडे. तर सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल तुम्ही हारलात. जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असते आम्ही. आता मात्र तुम्हाला तुमच्या मनासारखं होतंय. समोरचा संघ तुम्हाला ठाऊक आहे, तुमच्याच गावातला आहे, त्यांची खेळी सुद्धा माहिती आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचे प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांचा प्रयत्न करू आम्ही आणि चांगले परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच जर विचार केला तर या टुर्नामेंटबद्दल तुम्हाला म्हणावंसं काय वाटेल? आणि अगदी जर विचार केला सावली क्रिएशन लाईव्ह अगदी वाड्यातून ज्याला वाडा अगदी विचार केला तर वाडा क्रिकेटला ज्यांनी पुढे केलं तो सावली क्रिएशन त्याच्याबद्दल लाईव्हच्या बद्दल खेळताना तुम्हाला कसं वाटतंय? नितेश भोईरची टुर्नामेंट प्रत्येक वेळेला चांगलीच असते आणि या वेळेला सुद्धा चांगलीच आहे. नक्कीच ऑल दी बेस्ट तुम्हाला सुद्धा. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. वळतोय मॅच मध्ये एक मोठी फाईट चालू आहे मैदानाकडे. तर एका बाजूला असेल टीम महापोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पॉवर शेलार. 33 धावांचं आव्हान दिलं होतं. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना मात्र गोलंदाज सज्ज होतोय षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या फळकावरती जोडली गेली ती तब्बल 4. चेंडूंचा खेळ झालाय 4.
येस बघा, म्हटलं होतं ना टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर जेव्हा जेव्हा दिलं जातं ना तेव्हा मात्र मॅचमध्ये खरी रंगत येते. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी अगदी महापोली संघाने केली होती तशीच गोलंदाजी आता मात्र शिलार संघाकडनं चालू आहे. पुढचा चेंडू बीट केला जातोय, निघून जाईल, पुन्हा एकदा फसवलंय आणि आता खरे प्रश्नांना उत्तर द्यावे लागतील महापोलीच्या फलंदाजांना. बघा मित्रांनो, म्हटलं होतं पॉवर शिलारला जेव्हा पॉवर दाखवतील तेव्हाच मात्र मॅचमध्ये रंगत येईल. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आणि त्यानंतर 4 चेंडू निर्धाव हाताळले आणि अखेर 5व्या चेंडूवरती अगदी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जाईल. नक्कीच एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर. ती तब्बल 5 या आकड्यावरती. यस, जरी धावसंख्या कमी असेल तरी पण जर विचार केला तर महापोलीस संघाचा एका बाजूने तर थोडंसं पुढे पाहायला मिळतात, कारण की कुठच्याही प्रकारचा विकेट अजूनही मैदानामध्ये गमावलेला नाही. आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा विकेट पडत नाही ना तेव्हा तेव्हा समोरच्या संघावरती प्रेशर येतो आणि जेव्हा जेव्हा विकेट पडतात तेव्हा मात्र आपल्या संघावरती प्रेशर येत असतो. पण या महापोलीस संघाचा जर विचार केला तर ही स्ट्रॅटेजी मात्र चांगल्या प्रकारची ठेवली. जरी धावा कमी आल्या तरी पण विकेट मात्र आपलं वाचवलंय, कारण की त्यांना ठाऊक आहे येणाऱ्या अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये मात्र कितीही धावा चेस करू शकतो, कारण की त्यांच्याकडे त्या प्रकारची फलंदाजी आहे, त्यांच्याकडे त्या प्रकारची लाईनअप आहे. दरम्यान माननीय श्रीयुत हबप पुंडलिक पाटील गावचे सरपंच यांचं इथे आगमन झालंय. माजी सरपंच यांचे इथे आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण इथवर पोहोचलात. आपला क्रिकेटच्या पाठीमागचं प्रेम इथपर्यंत आपले पाय घेऊन आले, तर खरंच खूप खूप धन्यवाद. वेलकम, हार्दिक स्वागत आहे. तर वळतोय पुन्हा एकदा मॅचमध्ये. पॉवर शिलार वकी स्पोर्ट्स महापोली अशी मॅच पाहायला मिळते. अगदी 33 धावांचं आव्हान दिलं होतं आणि विचार केला तर पहिल्या 6 चेंडूमध्ये धावसंख्या जोडल्या गेल्या ते तब्बल 5. विकेट कुठच्याही प्रकारचं पाहायला मिळत नाही अजूनपर्यंत. सचिन आणि आकाश हे दोन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. जर सचिनचा विचार केला तर खूप सारा एक्सपिरियन्स, खूप सारा अनुभव आहे. आणि मित्रांनो, असं म्हटलं जातं ना की या विश्वातील सर्वात मोठा गुरु असेल कोण तर तो म्हणजे अनुभव. आणि तोच गुरु आता मात्र सचिन पणाला लावून आपल्याला खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बघूयात अनुभव काय करून दाखवेल, की पॉवर शिलार मात्र त्यांचा अनुभव पणाला लावून मात्र इथे मॅच पलटवून टाकेल का. ही काची उत्तरं येणाऱ्या वेळामध्ये नक्कीच कळतील. गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन आकाश आणि समोर असेल फलंदाज आकाश. स्लोवर चेंडू होता, फटका फसला आणि इथे मात्र जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकलंय. नक्कीच विकेट क्रमांक पहिला आद्रा बसताना. कमांड डीजे. फलंदाज 2 विकेट मात्र गमावले. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना आकाश गोलंदाज सज्ज होतोय. रविश बॉन्ड आणि आकाश याला मात्र परतावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालाय. सैफ, एक डावकुर आताचा फलंदाज. पहिला चेंडू यावेळेस कट केलाय, चेंडूला दिशा दिलीये, अगदी गॅप मध्ये आहे चेंडू, निघून जातोय सीमारेषे बाहेर. चौकार.
जाताना की शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ अनेकदा ठरते, ते मात्र सैफने पुन्हा एकदा दाखवून दिलं. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, कुठच्याही प्रकारचा मोठा फटका न मारता त्याने फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडूच्या गतीसोबत फक्त खिलवाड केली आणि चेंडूला सरळ झडकावून दिलं ते सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. आणि आता मात्र मजल जाऊन पोहोचली ती तब्बल 16 या आकड्यावरती. पुढचा चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा पंचांचा इशारा येईल, वाईड +1. अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 18 या आकड्यावरती. नक्की दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, 18 धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते. आता मात्र रणनीती टाळावी लागेल, आता मात्र चक्रव्यूह रचावे लागतील टीम शिलार संघाला इथून कमबॅक करायचं असेल तर, कारण की प्रत्येक धावेच्या मागे थोडीशी मॅच लूज होत चालले, थोडीशी मॅच आपल्या हातामधून सटकत चालले. ती मात्र धागा आता टाईट करायचं असेल तर या प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील. पंचांचा इशारा आलाय, षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर 33 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचले 2 विकेटच्या नुकसानवरती 18 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू ह्याच्यासाठी धावांची गरज कळवा प्लीज. 15 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज आहे. तर त्यांचा प्रेशर कमी होतो आणि जर कमी मारल्या तर प्रेशर वाढतो. त्यासाठी मात्र गोलंदाज कोणाकडे वळेल पॉवर शिलार संघ, तर यस एक सिनियर असा खेळाडू आहे शिलार संघाकडे जो यावेळेस या परिस्थितीमधून त्याला लढणार, त्याला झगडणार ठाऊक आहे कसं लढावं आणि या परिस्थितीमध्ये कसं झगडावं. तर यस एकच नाव हरिकेश सिंग आणि त्याला मात्र मैदानामध्ये आणलंय, त्याच्या हातामध्ये गोलंदाजी दिली आहे. पहिला चेंडू 1 धाव नक्कीच मिळवली जाईल, एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. अजूनही 11 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज असेल. यस सर, सर्व संघांनी इकडे लक्ष द्यायचे. जर पाठीमागे साईड जी स्क्रीन आहे ब्लॅक कलरची त्याच्यावरती जर चेंडू आदळला तर 1 धाव डिक्लेअर आहे आणि त्यानंतर कुठल्याही पडद्याला चेंडू लागून जर आतमध्ये आला तर मात्र धावाव्या लागतील, ती डिक्लेअर धाव पकडली जाणार नाही. त्या बाजूला जर चेंडू त्यांना कन्वर्ट करून गेला तर नक्कीच 1 धाव डिक्लेअर मिळेल. यस, तर पुन्हा एकदा वळतोय, समोर असेल सैफ आणि त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाज हरिकेश सज्ज. स्लोवर चेंडू, यावेळेस शॉर्ट पुल केलाय, चेंडूला फटक्यात ताकद एवढी आहे की चेंडू सरळ निघून जातोय. पंचांचा इशारा, 6 धावा मॅक्झिमम. रणनीती चांगली होती या चेंडू मागे, चेंडू सुद्धा चांगला होता, अगदी स्लोअर डिलिव्हरी नॉट बॅड. पण समोर फलंदाज सैफ आहे आणि हा फलंदाज एकमेव असा फलंदाज आहे मापोली संघाकडे का जो आपल्या शक्तीवरती विश्वास ठेवतो, कारण की त्याला ठाऊक आहे का माझे मिस टाइम शॉट सुद्धा या मैदानामध्ये मी मोठे कन्वर्ट करू शकतो. त्यामुळे स्लोअर चेंडूला मात्र मारताना तो कुठच्याही प्रकारचे अडथळे मैदानामध्ये आणत नाही. यावेळेस थोडंसं आपला धावची याच्यामध्ये थोडासा अडथळा आला, त्याचा रिझन मात्र नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी माठवरती सज्ज होतोय गोलंदाज हरिकेश सिंग. सज्ज होईल काय? इथून मात्र जर एखाद विकेट मिळाला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळेल. यावेळेस लॉफ केलाय, चेंडूला स्वीप केलं, सरळ निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 26 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 7 धावांची गरज असेल. गोलंदाज हरिकेश सिंग मात्र सज्ज होतोय पुन्हा एकदा. समोर असेल फलंदाज सैफ. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस
चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र दिशा बदलली, चेंडूवरती मात्र बोटं फिरवली होती आणि कट झाला थोडासा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, बीट केला जातोय. अगदी या प्रकारची जर गोलंदाजी हाताळली असती आधी तर नक्कीच परिस्थिती कुठेतरी वेगळी पाहायला मिळाली असती, पण आता मात्र पूर्णपणे मॅचवरती शिकंजा कसला जातोय अगदी महापोलीस संघाकडनं. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता पण क्षेत्र मात्र चुकीचं. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल, ती तब्बल 27 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 6 धाव्यांची गरज असेल. पाच चेंडूंचा खेळ झालाय. विजयासाठी धावांची गरज असेल 7 चेंडू आणि 6. यास मित्रांनो, जेव्हा बॉल टू बॉल रन येते ना तेव्हा मात्र थोडासा प्रेशर येत जातो समोरच्या संघावरती सुद्धा, पण त्या प्रेशरचा वापर करावा लागेल गोलंदाजांना, कारण की म्हटलं जातं ना की जेव्हा संधी मिळते तेव्हा संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये असतं. ते करेल काय पुन्हा एकदा टीम शिलार संघ, की आता मात्र पुढे वाटचाल करून दिलं महापोलीस संघाला. पुढचा चेंडू यावेळेस कोलो टप्प्याचा आहे, फटक्यात ताकद एवढी की चेंडूला कन्वर्ट करून दिलाय सरळ सीमारेषे बाहेर. विजयाचा फटका. त्या बॅड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पावलेल्या सर्व निष्पाप नागरिक आणि शहीद जवानांना आपण या टुर्नामेंटच्या माध्यमातून एक श्रद्धांजली देऊयात नक्कीच. तर मी दोन्ही संघांना विनंती करतोय लाईनअप करायचंय मैदानामध्ये. यस, शेलार संघ तुम्हाला सुद्धा विनंती करतोय, महापोलीस संघ तुम्ही सुद्धा मैदानामध्ये लाईनअप करायचंय. यस, बघता बघता मित्रांनो 13 वर्ष पूर्ण झाली, पण तो जरी दिवस उगवला ना की डोळ्यासमोर तो चित्र आठवतो आणि मग अंगावरती काटा मारतो. तो हल्ला झाला होता. नक्कीच जे सर्व निष्पाप नागरिक आणि जे शहीद जवान होते ते सर्वांना आपण एक या टुर्नामेंटच्या माध्यमातून एक श्रद्धांजली देऊयात. तर मी सर्वांना विनंती करतोय मैदानामध्ये लाईनअप करायचंय. आपल्या डोक्यावरच्या कॅप असतील ते सर्व काढून ठेवायचे आहेत. हॅलो, येस, गावदेवी धोंडावली संघ लाईनअप करून घेतलाय. ओके, दोन्ही संघांनी. तर मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय आपापल्या जागी उभं राहायचंय. आपल्या डोक्यावरच्या कॅप असतील त्या कॅप हातामध्ये काढून घ्यायच्या आहेत. 2 मिनिटं सर्वांना विनंती करतोय. एक साथ सावधान. नक्कीच जे निष्पाप नागरिक आणि जे आपले शहीद जवान असतील त्यांना मात्र या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली देऊयात आणि वळतोय पुन्हा एकदा मॅचमध्ये. एक मोठी मॅच मित्रांनो, एका बाजूला असेल गावदेवी धोंडावडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये हर्ष 11 धोंडावडवली. चांगली फाईट पाहायला मिळेल नक्कीच. आणि जी मागची मॅच झाली त्या मॅचचा हिरो कोण ठरेल महापोलीस संघाकडनं ते बघूयात.
येस, जरी लो स्कोरिंग मॅच असेल तर त्या लो स्कोरिंग मॅच मध्ये अनेकदा असं म्हणतात ना की गोलंदाजांचा बोलबाला चालतो आणि तो बोलबाला खरा चालला महापोलीस संघाकडनं. 6 धावा दिल्या फक्त आणि 3 महत्वाच्या विकेट ज्याने टिपल्या तो या सन ऑफ ओनली टीम महापोलीकडनं सरफराज. सरफराज याला विनंती करतोय आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय.